मोबाईल जास्त वापरल्यानं काय होतं, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आपण फक्त मोबाईल टाईमपाससाठी बघतो किंवा काही काम असलं की बघतो. पण आपला फोन हा आपल्या मेंदूला हळू-हळू डॅमेज करत चाललेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे फोन हा आपलं जे लक्ष आहे, ते लक्ष कमी करत चाललेलं आहे. मोबाईलमुळं आपलं लक्ष कशामध्ये लागत नाही. आपला फोकस एका कामामध्ये राहत नाही. हे सगळ्यात मोठं आजच्या कंडिशनमध्ये आपल्यासोबत घडू लागलेलं आहे. आपण मोबाईल हा 5 मिनिटासाठी हातात घेतो, पण जवळपास आपण तो स्क्रोल करत, टाईमपास करत लगभग 1 तास, 2 तास आपण सतत बघत राहतो. किती वेळ आपण त्या मोबाईलमध्येच पडलेलो असतो. नेमकं आपण बघतो काय, आपलं काम काय, हे आपल्याकडं लक्ष राहत नाही. आपलं मन लागत नाही. त्यामुळं आज वाचन कमी झालेलं आहे. पुस्तकात मन लागत नाही किंवा एखादं काम आपण करत असतो, ते काम आपलं पूर्णपणे होत नाही किंवा मन लागत नाही. ते काम करण्याचा कंटाळा आपल्याला येतो, हे फक्त मोबाईलमुळं. बऱ्याच जणांना मोबाईलमुळं झोप बिघडते, म्हणजे झोप लागत नाही. जोपर्यंत आपल्याला इथली सवय लागलेली आहे मोबाईलची, की आपण मोबाईल बघितल्याशिवाय आपल्याला झोप येत नाही. रात्री झोपते वेळेस आपण 1-1, 2-2 तास मोबाईल बघत राहतो. यामुळं आपल्या डोळ्याचे आजार वाढू लागतात. आपली मान, पाठ दुखायला सुरुवात होते. त्यानंतर आपल्याला सकाळी उठल्यानंतर कंटाळा येतो. आपलं शरीर कमजोर झाल्यासारखं वाटतं. हे फक्त मोबाईल बघितल्यामुळं आपल्याला हे होतं. कारण मोबाईलमध्ये ब्लू रेडिएशन असतात. हे ब्लू रेडिएशन आपल्या झोपेला डिस्टर्ब करतात आणि आपल्या मेंदूला डोपामाइन रिलीज करण्यासाठी जागं करतात. यामुळं आपल्याला झोप लागत नाही. यामुळं सकाळी उठल्यावर आपल्याला कमजोरपणा वाटतं. मग असं वाटतं की आपलं आयुष्य हे खूप कंटाळवाणं झालंय, कमजोर झालंय, असं आपल्याला वाटू लागतं. मोबाईल आणि डिप्रेशन हे कशामुळं होऊ लागलेलं आहे? मोबाईलमुळं आपण सतत रील, लाईक्स, कमेंट या गोष्टी बघू लागलो. तर आपण मोबाईलवरती काय पाहतो? तर आपण लोकांचं सेफ्टी आयुष्य पाहतो. आपण परफेक्ट आयुष्य पाहतो. त्यांचा पैसा पाहतो, त्यांच्या गाड्या पाहतो, त्यांचे आपण रीलचं आयुष्य पाहतो. यामुळं आपलं कंपॅरिझन वाढतं. मग आपल्याला पण तसं बनावं वाटतं. पण त्यांचं आयुष्य रिअल लाईफ वेगळं असतं. यामुळे आपल्याला स्वतःला कमीपणा वाटू लागतो. आपल्याला कमजोरपणा वाटू लागतो. आपल्याला आत्मविश्वास येत नाही. मोबाईलमुळं आपल्याला एन्झायटी, डिप्रेशन का वाढतं? तर मोबाईलमुळं आपण लाईक, मेसेज, नोटिफिकेशन आपण सतत आपल्या कानावरती ते पडत असतात. मग आपल्या ब्रेनला तशी सवय लागते. आपल्याला ॲडिक्शन होतं. मग ॲडिक्शनमुळं आपल्याला सवय लागते. आपण आपला मोबाईल हातात घेतला नाही, तर आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं. आपल्याला आपला मोबाईल आपल्या हातात जर दिला नाही, तर आपल्याला डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटतं किंवा काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. मग याचंच कारण आहे, की आपला मोबाईल आपल्या हातात जर दिला नाही, तर आपल्याला एन्झायटी, डिप्रेशनसारखं चिडचिडपणा वाटतो. आपल्या कामामध्ये कंटाळा येतो. आपल्याजवळ मोबाईल जर नसला, तर आपल्याला काम करण्याचं जिव्हार येतं. त्यात आला की आपण काही बघत असलो किंवा नसलो तरी आपण आपल्याजवळ मोबाईल हा फक्त पाहिजे. एवढं ॲडिक्शन आपल्याला मोबाईलवरती शरीरावरती खूप मोठे असे परिणाम होते. पहिला परिणाम म्हणजे आपण आपल्या मान, खांदे दुखायला सुरुवात होते. पोटाचे आजार जसे की ॲसिडिटी, अपचन, पोट फुगणं या गोष्टीसुद्धा मोबाईलमुळं होऊ लागल्या. त्यानंतर पाय दुखणं किंवा शरीरामध्ये कमजोरपणा येणं या गोष्टीसुद्धा आपल्या मोबाईलमुळं होऊ लागलेल्या आहे. फोन पाहणं हा वाईट नाही आहे, पण फोननं आपलं कंट्रोल फोनच्या हातामध्ये घेतलेलं आहे. हे सगळ्यात मोठं धोकादायक आहे. कारण आपलं आयुष्य हे कंटाळवाणं झालेलं नाही. ते आपण आपल्या हातानं केलेलं आहे. आपण आपला मोबाईल सतत बघितल्यामुळं आपलं आयुष्य हे कंटाळवाणं केलेलं आहे. मग आपल्याला इंटरेस्ट आणण्यासाठी किंवा कामामध्ये मन लागण्यासाठी आपल्याला पहिला मोबाईल सोडावा लागेल. कारण यामुळं आपला मेंदू ओव्हरलोड झालेला आहे. मेंदूमध्ये बऱ्याचशा गोष्टी साचलेल्या आहे. यानं ओव्हरलोड झाल्यामुळं आपल्याला आपल्या मेंदूवरती ताण येतो, आपल्या शरीरावरती ताण येतो. मग आपल्याला कोणतीही गोष्ट करावीशी वाटत नाही. मोबाईलमुळं आपल्याला निर्णय क्षमता घेतल्या जात नाही. कारण की आपल्याला फास्ट रिझल्ट हवा आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला लगेच एआय आहे किंवा मशिनरी आहे किंवा आपल्याला
काही कमेंट केली तर आपल्याला लगेच त्याचं उत्तर भेटतंय. यामुळं आपल्याला निर्णय क्षमता ही कमकुवत झालेली आहे. मोबाईलमुळं आपला वेळ खूप वाया जातो. नेमका आपला वेळ कुठं वाया जातो हे आपल्याला कळत नाही. आपण सतत रील्स, Instagram, Facebook, YouTube यासारख्या गोष्टीवरती आपण वेळ घालवतो. आपल्या आयुष्यातील ज्या गोष्टी काही करायच्या आहेत, त्या गोष्टी आपल्या राहून जात्या. आपले गोल्स, आपलं सक्सेस हे राहून जातं. आपला फक्त टाईमपास होतो. दिवसभर आपण कंटाळवाणी मोबाईल पाहत बसतो. यामुळं आपल्या शरीराचं नुकसान होतं, आपल्या आयुष्याचं नुकसान होतं. त्यामुळं जेवढं काही होणार तेवढं मोबाईल टाळणं खूप गरजेचं आहे.